नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर दुपारची वेळ होती, पाऊस भरपूर चालू होता. मला ॲक्च्युली भाजी आणायला जायचं होतं, पण इतका पाऊस होता, म्हणलं थोडासा पाऊस कमी होण्याचीच वाट बघावी. कारण एवढ्या पावसामध्ये भाजी आणायला जायचं म्हटलं तर आत्ताच मुलांना घेऊन आल्यानंतर पण भिजले होते आणि आता प्रत्येक वेळेस सारखं भिजायचं म्हटलं तर आणि मुलांना घेऊन भाजी आणायला जायचं म्हटलं ना, की मग त्यांच्या बॅगा आणि मग भाजी खूप जास्त सामान होऊन जातं. म्हणून मग मी नंतर जाणार होते. तर मग वेळ होता थोडासा, तर मी दळण आणलं होतं गव्हाचं आणि मी नेहमीच असं चाळून वगैरे ठेवते. कारण कणिक मळताना मी फूड प्रोसेसरमध्ये किंवा एक भांडं आहे त्याच्यामध्ये असं मळते. त्यामुळे मग ते चाळायचं म्हटलं ना, की सगळीकडे पीठ सांडलं जातं. त्याच्यामुळे मग मी सगळंच आणि वेळही वाचतो सकाळी-सकाळी ते सगळं पसारा आणि ते आवरण्याचा. तर त्यासाठी मी हे सगळं चाळून ठेवते आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, की आपण जर त्यांचं थोडंसं नियोजन केलं ना, तर आपल्यासाठी ते खूप हेल्पफुल राहतं. कारण सकाळची घाई असते, ऑफिसचा टिफिन असतो, त्यानंतर मुलांचा टिफिन असतो स्कूलचा आणि मग त्यामुळे खूपच धावपळ होते. मग असं काही ना काहीतरी तयारी आधी केलेली असेल ना, तर आपलं कामही हलकं होतं आणि सतत पिठाचा हात जो आहे ना, तो पण आपल्या ह्या डब्याला लागत नाही. चमचा एक त्याच्यामध्ये ठेवलेला असेल तर. तर मी त्याच्यामध्ये एक चमचा पण ठेवला आहे आणि त्याच चमच्यानेच मेजरमेंट घेते. तर माझं थोडंसं पिठाचा हात आहे ना, तो डब्याला लागला होता. त्यामुळे मग मी तो लगेचच क्लीन केला आणि त्याच्यानंतर मला तेल आणलं होतं मी येताना. तर तेल पिशव्या पण डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या होत्या आणि तेल संपल्यामुळे त्या डब्यामध्ये काही ना काहीतरी असं ठेवलं जातच होतं. कारण याच्यामध्ये मी फक्त तेलच ठेवते. तेलाचा डबा सेपरेटली असतो. कारण काय होतं थोडंसं तेलकट वगैरे असेल ना, तर ते बाकीच्या पिशव्यांना लागलं ना, तर सगळ्या पिशव्या चिकट होऊन जातात. त्यामुळे मग तेलाचा जो डबा आहे ना, तो सेपरेटलीच असतो. तर तेल पण आणि आणल्याच ह्या सगळं साहित्य जे आहे, कधी डी-मार्टमधून जरी आपण किराणा आणला आणि तो जर नाही लगेच ठेवला ना, तर तसा सगळा पसारा होऊन जातो. त्यामुळं अगदी मोजून 10 मिनिटच, कधी-कधी तर 5 मिनिटामध्ये पण होतात ह्या गोष्टी. पण त्या जर करायला सुरुवात नाही केली आणि त्या तशाच ठेवल्या ना, तर सामान वाढत जातं. कपड्यांचंही असंच असतं, की आपण वेळेवर त्याच्या घड्या घालून नाही ठेवल्या ना, तर मग ते साठत जातात आणि मग असं खूप जास्त पसाराही वाढतो आणि ते पूर्ण सगळं आवरण्यामध्ये टाईमही जातो. आणि रोजच्या रोज जर या गोष्टी केलेल्या असतील ना, तर अगदी पटकन होतं. तर मी फरशी पण आज माझी पुसायची राहून गेली होती, तर मी मॉपनेच पुसते. कारण आता पाऊस पण आहे आणि त्यामुळे इतकी थंडी आहे. त्यामुळे मग ते हाताने जर फरशी पुसायची म्हटलं ना, तर खूप जास्त त्रासदायक वाटतं. त्याच्यामुळे मग मी बऱ्याच वेळा मॉपने पण पुसते. आणि आता हे सगळं आवरून झालं. पाऊस थोडा कमी होता असं वाटलं म्हणून आम्ही गेलो होतो भाजी आणायला. पण तरीही भरपूर पाऊस होता आणि बऱ्याचशा भाज्या अशा आहेत त्याला भरपूर अशी माती लागली आहे. त्यामुळे ती मला स्वच्छ करण्यासाठी पण बराचसा वेळ द्यावा लागणार आहे. तर बाकी तर भाज्या वगैरे कशा साफ करून ठेवते याचं तर मी काही व्हिडिओ आज केलं नव्हतं. तर ऑलरेडी मी चॅनलवर शेअर केलं आहे. तुम्ही ते नक्की बघा. तर असा एक छोटासा व्लॉग होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.